ओडिशा राज्यातील पुरी येथे भगवान जगन्नाथ यांचे भव्य मंदिर आहे. या मंदिराची उंची 214 फूट आहे. पुरीमधील कोणत्याही ठिकाणाहून मंदिराच्या शिखरावरील असलेले सुदर्शन चक्र पाहिल्यास ते आपल्याला नेहमीच आपल्या समोरच असल्याचे दिसते. या मंदिराच्या मुख्य घुमटाची सावली दिवसाच्या कोणत्याही वेळेला अदृश्य असते. जगन्नाथ यात्रेला देश-विदेशातून सुमारे 8 लाख भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. जगन्नाथ यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊन जनकपुरी येथे समाप्त होते. भगवान जगन्नाथाच्या या मंदिराची उभारणी 10व्या शतकातील झाली होती. या मंदिराला 4 धाममध्येही स्थान देण्यात आले आहे. जगन्नाथ मंदिरावरील लावलेला ध्वज नेहमीच वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो. सामान्य दिवसाच्या वेळी वारा समुद्रापासून जमिनीकडे वाहतो आणि संध्याकाळी जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वाहतो. मात्र पुरीतील या जगन्नाथ मंदिर परिसरातील स्थिती नेमकी उलट असते. एवढेच नव्हे तर या मंदिरावरील ध्वज दररोज बदलला जातो. प्रत्येक दिवशी एक पुजारी घुमटावर असलेला ध्वज बदलतो. एका मान्यतेनुसार ध्वज बदलण्यात एका दिवसाचा जरी खंड पडला तरी हे मंदिर पुढील 18 वर्षांसाठी बंद होऊ शकते. या मंदिराच्या आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या सिंहद्वारातून पहिले पाऊल टाकताच समुद्राच्या लाटांचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही. मात्र मंदिराच्या बाहेर पाऊल टाकले की समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. सायंकाळी हा आवाज स्पष्टपणे ऐकू शकतो आणि अनुभवू शकतो. या मंदिरावरून एकही पक्ष किंवा विमान उडताना दिसून येत नाही. जगन्नाथ मंदिर परिसरात असलेल्या एक विशेष चुंबकीय शक्तीमुळे असे घडत असल्याची मान्यता आहे. भगवान जगन्नाथाच्या मूर्तींना प्रत्येक 12 वर्षांनंतर नवलेपन केले जाते. प्राथमिक प्रक्रिया पार पडल्यानंतर देवळातील पुजारी आपल्या डोक्यावरील पट्टी बांधून घेतात. नवलेपनाची उत्तर प्रक्रिया कोणीही पाहू शकत नाही. चुकून एखाद्याने ती प्रक्रिया पाहिली तर त्याला मृत्यू येतो अशी मान्यता आहे. नवलेपनाची प्रक्रिया सुरू असते तेव्हा देवतेच्या हृदयाची धडधड ऐकू येते असा अनुभव पुजारी सांगतात. एका मान्यतेनुसार श्रीकृष्णाला कंस मामाने मथुरेत बोलावले होते तेव्हा श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रेसह मथुरा नगरीत गेले होते. त्याचे स्मरण म्हणून ही रथयात्रा आयोजित केली जाते असे सांगितले जाते. जगन्नाथ मंदिरात वर्षभर अन्नछत्र सुरू असते. मात्र येथे बनत असलेला प्रसाद कधीही वाया जात नाही. दररोज लक्षावधी भाविक प्रसादाचा लाभ घेतात. स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यासाठी 7 भांडी एकामेकांवर ठेवली जातात. या प्रक्रियेमध्ये वरील भांड्याचे अन्न प्रथम शिजते आणि त्यानंतर खालील एकामागील एक भांड्यातील अन्न शिजते असे सांगितले जाते. भल्या मोठ्या स्वयंपाकघरात भगवान जगन्नाथाला अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्याला बनविणारे 500 स्वयंपाकी आणि त्यांचे 300 मदतीस एकत्रितरित्या काम करतात. जगन्नाथाचे भाविक केवळ भारतातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे जगन्नाथाची मुख्य यात्रा पुरी येथे होत असली तरी देशभरातील अनेक राज्यांमध्ये या यात्रेचे आयोजन केले जाते. केवळ भारतातच नाही तर परदेशातही या यात्रेचे आयोजन केले जाते. भारतात गुजरात, आसाम, जम्मू, दिल्ली, आंध्र प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमधील काही शहरात या यात्रेचे आयोजन केले जाते. जागतिक पातळीवर बांगलादेश, सॅन फ्रान्सिस्को, लंडन यासह अनेक देशांमध्ये ही यात्रा काढली जाते.